नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा रिव्हिजन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयावरील स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। टोटल 30 प्रश्न असणार आहेत, ते आपल्याला सोडवायचे आहेत आणि हा प्रश्नसंच क्रमांक 3 आहे। ठीक आहे, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका। तसेच नेहमीप्रमाणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इतिहास या विषयाबरोबरच इंग्रजी या विषयाची सुद्धा रिव्हिजन करणार आहोत। ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळणारच आहे, यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला। आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भात काय खरे आहे? प्रश्न नीट वाचा, काय खरे आहे असं विचारलेलं आहे। चारही ऑप्शन नीट वाचा आणि योग्य उत्तराला टिक करा। ठीक आहे, आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 अ ब क, म्हणजेच त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले होतं, हे खरे आहे। ब म्हणजे त्यांनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले आणि सी म्हणजे फकीरा कादंबरीत त्यांनी वास्तव, आदर्श व स्वप्नरंजन यांचे मिश्रण केले। तर हे जे 3 विधान आहे ते त्यांच्या बाबत खरं अविधान आहे। आणि चौथं जे आहे माझा अमेरिका प्रवास, हे त्यांचे प्रवास वर्णन आहे, हे विधान चुकीचं आहे। ठीक आहे, म्हणून उत्तर आहे अ ब क फक्त। प्रश्न क्रमांक 2 ला सुरुवात करूयात। प्रश्न क्रमांक 2 आहे संत जनाबाई यांची समाधी टिंबटिंब येथे आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गंगाखेड। मित्रांनो, ही तुमची एक टेस्ट सिरीज आहे, म्हणजे 30 प्रश्नांची एक टेस्ट आहे आणि ती तुम्हाला 15 ते 20 मिनिटांमध्ये सोडवायची आहेत। हे लक्षात ठेवा, यासाठी मी प्रश्न आणि उत्तर पटापट वाचणार आहे आणि तुम्हाला जर उत्तर माहित असेल तर ते तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर लगेच कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या आणि पुढच्या प्रश्नाकडे वळा। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाला। प्रश्न क्रमांक 3, आपला प्रश्न क्रमांक 3 आहे छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 अ ब क ड, म्हणजेच विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी आणि तेज, हे जे 4 वृत्तपत्र आहेत, या 4ही वृत्तपत्रांना छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती। ठीक आहे, चला तर मग वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 4। आपला प्रश्न क्रमांक 4 आहे जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे, या दोघांना जॅक्सन खून खटल्यामध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती। ठीक आहे, कोणाकोणाची उत्तरे बरोबर आलेली आहेत पटापट कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा। आणि ही आपली टेस्ट आहे, प्रश्न पटकन वाचा आणि पटकन उत्तर देण्याचा प्रयत्न करा। हा, चला तर मग वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 5। आपला प्रश्न क्रमांक 5 आहे हेल्पेज इंडिया टिंबटिंब मध्ये स्थापन झाली होती। पटकन आठवा कोणत्या वर्षी स्थापन झाली होती ती आणि योग्य उत्तर द्या। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1978। मित्रांनो, पोलीस भरती आलेली आहे, पटापट अभ्यासाला सुरुवात करा, पण नुसता अभ्यास करू नका। तुम्ही जो काही अभ्यास करत आहात तो तुम्हाला आठवतो की नाही हे तुम्हाला टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतरच कळणार आहे। त्यासाठी तुम्ही रोजच्या रोज किंवा एक दिवस आड किंवा हफ्त्यातून एखादा तरी प्रश्नसंच सोडवत जा। मी हा जो व्हिडिओ केलेला आहे तो प्रश्नसंच केलेला आहे, म्हणजे तुमचा अभ्यास तुम्हाला किती आठवतोय आणि किती नाही आठवतंय हे तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करताना कळणारच आहे। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाला। आणि आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6 आहे शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? एक अतिशय सोपा प्रश्न आहे हा, याचं उत्तर सर्वांना माहीतच असेल आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सदाशिव बेनाडीकर। पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया आता पटकन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, महात्मा गांधी पूर्वी स्वदेशीचा पुरस्कार 40-50 वर्षा अगोदर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केला होता? महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला वारंवार विचारला गेलेला आहे, सगळ्यांनी याचं उत्तर नीट लक्षात ठेवायचं आहे। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अ आणि ब, म्हणजेच गणेश वासुदेव जोशी आणि वासुदेव बळवंत फडके। चला तर मग वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, 1866 मध्ये
दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना लंडन येथे केली होती आणि 1869 मध्ये तिची शाखा मुंबई येथे स्थापन केली. तेव्हा मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भाऊदाजी लाड. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? हा प्रश्न खूप मोठा आहे, पण या प्रश्नामध्ये 3-4 प्रश्न उत्तरे तुमची बायहाट होणार आहेत. ते म्हणजे 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना लंडन येथे केली होती. 4 उत्तरं मिळाली तुम्हाला. 1866 दादाभाई नौरोजी, ईस्ट इंडिया असोसिएशन आणि लंडन. आणि पुढचं म्हणजे 1869 मध्ये तिचीच शाखा मुंबई येथे स्थापन केली. म्हणजे एका प्रश्नामध्ये तुमची 5 ते 6 प्रश्न उत्तरे पाठ होणार आहेत. म्हणून हा प्रश्न परत एकदा बघा आणि परत एकदा या सगळ्या गोष्टींचे तुम्ही रिव्हिजन करा. ठीक आहे, चला तर मग वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आणि आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 आहे, गिरगाव मुंबई येथे शारदा सदनची स्थापना कोणी केली? अतिशय सोपा प्रश्न आहे. सगळ्यांना याचं उत्तर बरोबर देता आलं पाहिजे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात काय आहे तो. प्रश्न क्रमांक 10 आहे, टिंबटिंब यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून निर्देश करावा लागेल. कोणाकोणाला याचं उत्तर येत आहे पटापट सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, डॉक्टर केशव हेडगेवार. ठीक आहे, कोणी कोणी बरोबर उत्तर दिलेले आहे पटकन सांगा. चला तर मग वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तो म्हणजे प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 आहे, साने गुरुजी यांचा जन्म टिंबटिंब गावी झाला. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पालगड. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी जे कोणी थोर समाजसेवक आहेत आणि जे थोर संत आहेत त्यांचा जन्म आणि त्यांचं जन्म ठिकाण हे नेहमी परीक्षेला विचारले गेलेले आहेत. तर तुम्ही सर्वांचं जन्मतारीख आणि त्यांचं जन्म ठिकाण हे नीट बायहाट करायचं आहे, नीट पाठांतर करायचं आहे आणि ते लक्षात ठेवायचं आहे. कारण खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये याच्याबद्दल एखादा तरी प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे, चला तर मग वळूयात आता प्रश्न क्रमांक 12 कडे. आणि आपला प्रश्न क्रमांक 12 आहे, हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली? आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गजानन राव वैद्य. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात काय आहे तो. पटापट प्रश्न उत्तर सॉल्व्ह करायचे आहेत. टाइम लावा तुम्ही, वाटलंच तर तुम्हाला कळेल की किती टाइमामध्ये तुमचे किती प्रश्न उत्तरे सोडवून होत आहेत. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मस्थान सांगली जिल्ह्यातील टिंबटिंब येथे आहे. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बहे बोरगाव. प्रश्न क्रमांक 14 ला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 14 आहे, शिवथरगड कोणाशी संबंधित आहे? महत्वाचा प्रश्न आहे, सगळ्यांना याचं उत्तर माहित असायला हवं. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, संत रामदास. प्रश्न क्रमांक 15 बघूयात आता काय आहे तो. खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले नाही? प्रश्न नीट वाचा, लिहिलेले नाही असं विचारलेलं आहे. ठीक आहे, प्रश्न नीट वाचा, चुकीचं उत्तर काहीही टिक करू नका. आणि प्रश्न वाचताना जास्त घाई गडबड करत जाऊ नका, नाहीतर तुमचा आजचा 1 मार्क्स निघून जाईल. ठीक आहे, आणि याचं योग्य उत्तर बघूया काय आहे तो. कोणतं पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाही लिहिलं आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं नाही आहे. प्रश्न क्रमांक 16 ला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 16, संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधी कोठे आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कोपरगाव. तुम्ही व्हिडिओ पाहताना एक गोष्ट नोटीस केली असेल की मी सोपे प्रश्न आणि कठीण प्रश्न असे दोन्ही प्रश्न या प्रश्न संचामध्ये टाकले आहेत. कारण जी मुलं पहिल्यांदा अभ्यासाला सुरुवात करत आहेत त्यांना काहीच प्रश्नांची उत्तर माहीत नसणार आहे, त्यांच्यासाठी मी सोपे प्रश्न टाकलेले आहेत. आणि ज्या मुलांचा अभ्यास झालेला आहे, जे रिव्हिजन करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सोपे प्रश्न आणि कठीण प्रश्न आहेत. तर तुम्ही असा विचार करू नका की प्रश्न संचामध्ये खूपच इझी प्रश्न टाकलेले आहेत, खूपच कठीण प्रश्न टाकलेले आहेत, असं काही नाही आहे. हा प्रश्न संच जे नवीन मुलं अभ्यास करणार आहेत स्पर्धा परीक्षांचा त्यांच्यासाठी सुद्धा आहे आणि ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांचं रिव्हिजन करण्यासाठी सुद्धा आहे. ठीक आहे, तर या प्रश्न संचामध्ये तुम्हाला कठीण प्रश्न आणि सोपे प्रश्न दोन्ही प्रकारचे प्रश्न उत्तरे पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, चला तर मग पाहूयात आता प्रश्न क्रमांक 17 काय आहे तो.
प्रश्न क्रमांक 17 आहे, अहमदनगर जिल्ह्यातील टिंबटिंब हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म ठिकाण आहे आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चौंडी. आता प्रश्न क्रमांक 18 कडे वळूयात. प्रश्न क्रमांक 18 आहे, ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? अतिशय सोपा प्रश्न आहे, सगळ्यांना माहितच असेल याचं उत्तर, कारण ज्योतिबा फुलेंबद्दल आपण खूप वेळा अभ्यास केलेलाच असेल. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबईचे नागरिक. मित्रांनो, तुम्हाला माझा प्रश्नसंच आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. हा माझा प्रश्नसंच क्रमांक 3 आहे. याच्या अगोदर मी प्रश्नसंच 2 टाकलेले आहेत, 1 आणि 2 इतिहासावरतीच आहेत ते प्रश्नसंच 1 आणि प्रश्नसंच 2. ठीक आहे, हा तिसरा प्रश्नसंच आहे. मी अजूनही असे प्रश्नसंच टाकत जाणार आहे, तर तुम्ही प्लीज नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता प्रश्न क्रमांक 19 ला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 19 आहे, जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही असे उद्गार कोणी काढले? ज्यांना कोणाला उत्तर माहित असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये द्या पटकन उत्तर. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लोकमान्य टिळक. डिप्रेस क्लासेसच्या दुसऱ्या सभेमध्ये त्यांनी असे उद्गार काढले होते. ठीक आहे, प्रश्न क्रमांक आता 20 पाहूयात काय आहे तो. प्रश्न क्रमांक 20 आहे, पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जाईबाई चौधरी. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. प्रश्न क्रमांक 21 आहे, टिंबटिंब हे सुभाष ब्रिगेडचे कमांडर होते आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शहानवाज खान. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुमची इंग्रजीची रिव्हिजन सुद्धा होणार आहे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये 25 मार्क्सला इंग्रजी हा टॉपिक सुद्धा तुम्हाला विचारला जातो. तर या रिव्हिजनचा तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षांमध्ये फायदा होणार आहे. म्हणून हे 30 प्रश्न पहिला तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटं तुम्हाला तुमच्या इंग्रजीच्या रिव्हिजनला द्यायची आहे. ठीक आहे, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूयात आता प्रश्न क्रमांक 22 ला. प्रश्न क्रमांक 22 आहे, अयोग्य जोडी ओळखा. ठीक आहे, 4ही ऑप्शन तुम्ही नीट वाचून घ्या आणि यामध्ये कोणता ऑप्शन चुकीचा आहे तो मला सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाड सत्याग्रह बरोबर आहे. सेनापती बापट मुळशी सत्याग्रह बरोबर आहे. साने गुरुजी पंढरपूरचा सत्याग्रह बरोबर आहे. आणि अयोग्य जोडी आहे म्हणजे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बापूजी आणि धारासना सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 23 ला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 23 आहे, उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सविनय कायदेभंग. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात कोणता आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे या मागणीसाठी 64 दिवस तुरुंगामध्ये अन्नत्याग केल्यामुळे कुठल्या क्रांतिकारकाचा मृत्यू झाला होता? आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जतीन दास. प्रश्न क्रमांक 25 कडे वळूयात. प्रश्न क्रमांक 25 आहे, टिळक व शिवराम पंत यांच्या साक्षीने भारतातील परदेशी कापडाची पहिली होळी टिंबटिंब येथे पेटवली गेली. सगळ्यांना उत्तर माहितच असेल. मी प्रश्न वाचायच्या अगोदरच सगळ्यांनी उत्तर देऊन टाकलं असेल असं मला वाटते. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुणे. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात आता काय आहे तो. प्रश्न क्रमांक 26, काँग्रेस सोशालिस्ट टिंबटिंब हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते. पटापट याचं उत्तर द्यायचं आहे. ज्यांना ज्यांना उत्तर माहित आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये पटकन उत्तर द्या. ठीक आहे, आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पुरुषोत्तम त्रिकम दास. मित्रांनो, 15 मिनिटाचा वेळ लावा आणि हे 30 प्रश्न सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे, मी तुम्हाला अगोदरच्या 2 व्हिडिओज मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की फक्त अभ्यास करू नका, अभ्यास करण्यासोबतच तुम्हाला प्रश्नपत्रिका सुद्धा सॉल्व्ह करायच्या आहेत. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये टोटल 30 प्रश्न आहेत आणि आपला आता 27वा प्रश्न चालू आहे. ठीक आहे, चला तर मग पाहूया प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27 आहे, 15 ऑगस्ट 1947 पूर्वी खालील संस्थानिक सोडून बाकी सर्व संस्थानिकांनी भारताच्या सामीलनाम्यावरती सह्या केल्या.
ठीक आहे, ऑप्शन नीट बघा, थोडे कन्फ्युजिंग आहेत, तर उत्तर देताना घाई नका करू, ऑप्शन नीट वाचा आणि मगच योग्य उत्तर द्या. ठीक आहे, कोणी कोणी उत्तर दिलेलं आहे सांगा मला पटकन. मी आता लगेच उत्तर याचं सांगणारच आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 28 ला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 28, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? अतिशय सोपा प्रश्न आहे हा. ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहित असणं जरुरी आहे. ठीक आहे, आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, इसवी सन 1858. म्हणजे 1858 पासून भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले. आता प्रश्न क्रमांक 29 ला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 29 आहे, इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? ठीक आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे, वारंवार परीक्षेला विचारला गेलेला आहे. ज्या मुलांचा अभ्यास झाला आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल, आणि ज्यांनी अभ्यासाला आता सुरुवात केली आहे आणि त्यांना या प्रश्नाचं उत्तर नसेल माहीत, त्यांनी इथल्या इथे याचं उत्तर लगेच तोंडपाठ करून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला तर मग पाहूयात याचं उत्तर काय आहे ते. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सदाशिव निळकंठ जोशी. आता आपण प्रश्न क्रमांक 30 पाहणार आहोत. आजच्या आपला पेपर मधला शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे आपले 30 ते 30 प्रश्न सॉल्व्ह करून होणार आहेत. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 30 आहे, धर्म ही अफूची गोळी आहे असे प्रथम कोणी म्हटले आहे? ठीक आहे, प्रश्न थोडासा डिफिकल्ट वाटत आहे मला. ज्यांना उत्तर माहित असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगून मोकळे व्हा. ठीक आहे, आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कार्ल मार्क्स. मित्रांनो, आपले 30च्या 30 प्रश्न आता सॉल्व्ह करून झालेले आहेत, आणि स्वतःचं आता सर्वांनी परीक्षण करायचं आहे की 30 पैकी माझे किती प्रश्न बरोबर आले आहेत आणि किती प्रश्न चुकीचे आले आहेत. आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अभ्यासाचा जोर अजून वाढवा आणि अजून मेहनत घ्यायला सुरुवात करा. ठीक आहे, चला तर मग आता आपण करणार आहोत आपल्या इंग्रजीच्या रिव्हिजनला. इंग्रजी रिव्हिजन सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप महत्वाची ठरणार आहे, आणि या रिव्हिजनचा सुद्धा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया इंग्लिश रिव्हिजनला. आपला पहिला शब्द आहे गरिबी. गरिबीला इंग्रजीमधून पॉवर्टी बोलतात. विचार या शब्दाला इंग्रजीमधून थॉट्स बोलतात. भाषिक म्हणजे लिंग्विस्टिक. राज्य म्हणजे स्टेट, हे सगळ्यांनाच माहित असेल. अडचण किंवा समस्या याला इंग्रजीमधून प्रॉब्लेम बोलतात. अस्पृश्यताला इंग्रजीमधून अनटचेबिलिटी बोलतात. रात्रशाळा म्हणजे नाईट स्कूल. साम्राज्य म्हणजे एम्पायर. मागणी म्हणजे डिमांड. उठाव म्हणजे रिव्होल्ट बोलतात. इंग्रजीमध्ये शब्द आहे रिव्होल्ट. नेतृत्व म्हणजे लीड करणे किंवा लीडरशिप असं म्हटलं जातं. धर्मला इंग्रजीमधून रिलिजियन बोलतात. कादंबरीला नोवेल बोलतात. आदर्श म्हणजे आयडियल. कला म्हणजे आर्ट. आधुनिकला मॉडर्न बोलतात. मिश्रण म्हणजे मिक्सचर. पारंपरिक म्हणजे ट्रेडिशनल. वास्तव म्हणजे रियालिटी. लोकनाट्य म्हणजे फोक थिएटर. मदत करणे म्हणजे हेल्प करणे, आणि आर्थिक म्हणजे फायनान्शियल. खून म्हणजे मर्डर. शिक्षा म्हणजे पनिशमेंट. फाशी टू हँग असं बोलतात. खटला म्हणजे प्रोसिडिंग. शाखा म्हणजे ब्रांच. अध्यक्षाला इंग्रजीमधून प्रेसिडेंट बोलतात. संस्थापकला फाउंडर बोलतात. स्वयंसेवक म्हणजे व्हॉलेंटियर. समाजला इंग्रजीमधून सोसायटी बोलतात. जन्मस्थान म्हणजे बर्थ प्लेस, आणि संबंधित म्हणजे रिलेटेड. हे शब्द मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही मध्ये मी दिलेले आहेत, आणि हे जे शब्द मी घेतले आहेत ते आपले प्रश्न क्रमांक 1 पासून ते प्रश्न क्रमांक 30 या प्रश्न आणि उत्तरांमधलेच हे शब्द आहेत. ठीक आहे, आणि या शब्दांचा तुम्हाला नक्कीच तुमच्या इंग्रजी या विषयाचा पेपर सोडवण्यामध्ये फायदा होणार आहे. मित्रांनो, आजचं आपलं सेशन आता संपलेलं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. ठीक आहे, धन्यवाद. चला तर मग भेटूयात आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.